सिंह राशी तेज, आत्मविश्वास आणि नेतृत्व यांचं प्रतीक असलेली ही रास 27 एप्रिल ते 3 मे 2026 या आठवड्याची सुरुवात तुमच्यासाठी एका वेगळ्याच ऊर्जेने होत आहे। हा काळ फक्त साधा आठवडा नाही, तर तुमच्या आयुष्यात काहीतरी महत्त्वाचं वळण देणारा, अंतर्मनातल्या शक्तीला जागं करणारा आणि ब्रह्मांडाने तुमच्यासाठी आखलेल्या योजनेची झलक दाखवणारा काळ ठरू शकतो। या आठवड्यात तुमच्या भोवती घडणाऱ्या घटना, भेटणारी माणसं आणि अचानक मिळणारे संकेत हे सगळं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे। कधी कधी आपण विचार करतो की हे सगळं योगायोग आहे, पण सिंह राशीसाठी हा काळ योगायोगांचा नाही, तर दैवी संकेताचा आहे। तुमच्या राशीचा स्वामी सूर्य आहे आणि सूर्य म्हणजे आत्मा, प्रकाश आणि सत्य। त्यामुळे या आठवड्यात तुमच्या आयुष्यात जे काही घडेल ते तुम्हाला तुमच्या खऱ्या मार्गावर नेण्यासाठीच असेल। कदाचित काही गोष्टी सुरुवातीला गोंधळात टाकतील, पण हळूहळू तुम्हाला त्यामागचा अर्थ समजायला लागेल। मनात दडलेले काही प्रश्न जे खूप दिवसांपासून उत्तरांची वाट पाहत होते, त्यांची उत्तरं या आठवड्यात मिळू शकतात। कधी एखाद्या व्यक्तीच्या शब्दातून, कधी एखाद्या स्वप्नातून, तर कधी अचानक घडलेल्या घटनेतून ब्रह्मांड तुमच्याशी संवाद साधत आहे। सिंह राशीच्या लोकांमध्ये एक खास गोष्ट असते, ते कधीही हार मानत नाहीत आणि हाच तुमचा गुण या आठवड्यात तुमचं सर्वात मोठं शस्त्र ठरणार आहे। कारण काही परिस्थिती अशा येऊ शकतात जिथे संयम आणि आत्मविश्वासाची परीक्षा होईल, पण लक्षात ठेवा, प्रत्येक परीक्षा ही तुमच्या अधिक मजबूत बनवण्यासाठीच येते। हा आठवडा तुम्हाला एक गोष्ट स्पष्टपणे सांगतोय, तुम्ही जिथे आहात तिथे राहण्यासाठी नाही, तर पुढे जाण्यासाठी जन्माला आले आहात। सिंह राशी, या आठवड्यात कामाच्या ठिकाणी तुमचं महत्त्व वाढणार आहे। वरिष्ठ तुमच्या कामाकडे लक्ष देत आहेत। एखादी नवीन जबाबदारी मिळू शकते, जी भविष्यात मोठ्या संधीचं दार उघडेल। सुरुवातीला ती अवघड वाटेल, पण तुम्ही ती उत्तम प्रकारे पार पाडाल। पैशाच्या बाबतीत हा आठवडा सकारात्मक आहे। अचानक एखादा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे। जुनी अडकलेली रक्कम मिळू शकते, पण खर्च करताना थोडा विचार करा, कारण आकर्षणामुळे अनावश्यक खर्च होऊ शकतो। प्रेमसंबंधात गोडवा वाढेल, जोडीदारासोबतचे गैरसमज दूर होतील, एकमेकांना समजून घेण्याची संधी मिळेल। अविवाहितांसाठी नवीन ओळख होण्याचे संकेत आहेत, जे पुढे जाऊन खास नात्यात बदलू शकते। या आठवड्यात तुम्हाला वारंवार काही चिन्ह दिसू शकतात, जसं की एखादा आकडा, एखादं स्वप्न किंवा एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा घडणं। हे संकेत दुर्लक्षित करू नका, हे तुमच्या भविष्यातील दिशेचे मार्गदर्शन करत आहेत। सिंह राशी, हा काळ तुमच्यासाठी जागृतीचा आहे। तुमच्यातील शक्ती ओळखा, जे काही तुम्हाला थांबवते ते सोडून द्या, कारण पुढे तुमच्यासाठी जे काही येत आहे ते तुमच्या कल्पनेपेक्षा खूप मोठं आणि सुंदर आहे। विश्व तुमच्यासाठी काम करत आहे, फक्त विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा। सिंह राशी, या आठवड्यात ग्रह आणि तारे नक्षत्रांची जी रचना तयार होत आहे ती तुमच्यासाठी एक अतिशय सकारात्मक आणि ऊर्जादायी वातावरण निर्माण करत आहे। हा काळ तुमच्या व्यक्तिमत्वाला उजळवणारा, तुमच्या आत्मविश्वासाला नवी धार देणारा आणि नशिबाला हलकेच तुमच्या बाजूने वळवणारा ठरतो आहे। सर्वप्रथम सूर्याचा प्रभाव पाहूया। सूर्य तुमच्या स्वामी असल्यामुळे त्याची स्थिती तुमच्यासाठी नेहमीच महत्त्वाची असते। या आठवड्यात सूर्याची ऊर्जा तुमच्या अंतरंगात एक प्रकारची स्पष्टता निर्माण करत आहे। जे आधी धूसर वाटत होतं, जे निर्णय घेणं कठीण वाटत होतं, ते आता सहज आणि ठामपणे घेता येतील। तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळाच तेज दिसेल, ज्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील। गुरु ग्रहाचा सकारात्मक दृष्टिकोन तुमच्यावर पडत आहे। हा प्रभाव तुम्हाला योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता देतो। ज्ञान, मार्गदर्शन आणि योग्य संधी यांची जोड या आठवड्यात मिळू शकते। एखादी मोठी संधी अगदी अचानक समोर येईल आणि ती तुमच्या भविष्याला नवी दिशा देऊ शकते। शुक्र ग्रह प्रेम, सौंदर्य आणि आनंदाचा कारक आहे आणि त्याचा सौम्य प्रभाव तुमच्या नातेसंबंधात गोडवा वाढवतो। तुमच्या बोलण्यात एक आकर्षण येईल, ज्यामुळे लोक तुमच्याकडे सहजपणे ओढले जातील। जुने मतभेद मिटण्याची शक्यता आहे। घरातील वातावरण अधिक शांत आणि आनंदी होईल। मंगळ ग्रह तुमच्यातील धाडस आणि कृतिशीलता वाढवत आहे, त्यामुळे तुम्ही जे ठरवाल ते पूर्ण करण्यासाठी एक वेगळीच ताकद तुमच्यात येईल। अडकलेली कामं पुढे सरकतील। तुमच्यातील मी करू शकतो ही भावना अधिक बळकट होईल। आता नक्षत्रांचा प्रभाव पाहू। या काळात नक्षत्रांची चाल अशी आहे की तुमच्या अंतर्ज्ञानाला जागृत करते। कधीकधी तुम्हाला एखादी गोष्ट आधीच जाणवेल। एखादा निर्णय घेताना मनातून स्पष्ट संकेत मिळतील। हे संकेत अगदी अचूक असतील, त्यामुळे स्वतःच्या मनावर विश्वास ठेवा।
चंद्राची स्थिती तुमच्या भावनांना संतुलित ठेवण्याचं काम करत आहे. त्यामुळे मनात येणारे चढउतार कमी होतील आणि तुम्ही अधिक स्थिरपणे विचार करू शकाल. हा स्थैर्य तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरेल. एक महत्त्वाची गोष्ट, या आठवड्यात योगायोग जास्त प्रमाणात घडतील, पण ते फक्त योगायोग नसतील, ते ग्रहताऱ्यांनी आखलेले संकेत असतील. एखादी योग्य व्यक्ती योग्य वेळी भेटेल, एखादी माहिती अचानक मिळेल आणि तीच गोष्ट तुमच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरू शकते. संपूर्ण आठवड्यात सकारात्मक राहा. ग्रह तुमच्या बाजूने आहेत, तारे तुमच्यासाठी चमकत आहेत आणि नक्षत्र तुमचं मार्गदर्शन करत आहेत. हा काळ तुमच्यासाठी आत्मविश्वास, योग्य वेळ आणि योग्य दिशा यांचा सुंदर संगम आहे. सिंह राशी, या आठवड्यात विश्व तुम्हाला सांगत आहे, तुमच्यात शक्ती आहे, तुमच्यात प्रकाश आहे आणि आता योग्य वेळ आली आहे ती जगासमोर आणण्याची. सिंह राशी, लक्षात ठेवा, हा आठवडा फक्त घडणाऱ्या घटनांचा नाही, तर तुमच्या आयुष्याला नवी दिशा देणाऱ्या संधींचा आहे. ग्रह, तारे आणि नक्षत्र तुमच्या बाजूने उभे आहेत. फक्त तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे. जे काही घडेल ते तुमच्या भल्यासाठीच घडेल. म्हणून घाबरू नका, थांबू नका आणि पुढे चालत राहा. कधी कधी आपल्याला वाटतं की गोष्टी आपल्या मनासारख्या का होत नाहीत, पण खरं म्हणजे त्या योग्य वेळेसाठी थांबलेल्या असतात. आणि हा आठवडा तुम्हाला तेच शिकवतो. संयम ठेवा, पण थांबू नका. तुमच्यात एक नैसर्गिक तेज आहे, एक नेतृत्व करण्याची ताकद आहे, पण अनेकदा आपणच आपल्या क्षमतेवर शंका घेतो. आता तो वेळ संपला आहे. या आठवड्यानंतर तुम्हाला स्वतःच जाणवेल की मी जे विचार करत होतो त्यापेक्षा मी खूप जास्त सक्षम आहे. जर काही अडचणी आल्या, काही गोष्टी मनाविरुद्ध घडल्या, तरीही त्यात लपलेला धडा ओळखा. कारण प्रत्येक अडथळा हा तुमचं पाऊल पुढे टाकण्यासाठीच असतो, मागे ओढण्यासाठी नाही. ग्रह ताऱ्यांचा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे, पण त्याचा पूर्ण लाभ घ्यायचा असेल तर कृती तुमचीच असावी लागेल. फक्त विचार करून चालणार नाही. आता कृती करण्याची वेळ आली आहे. या आठवड्याच्या शेवटी एक नवीन ऊर्जा, एक नवीन आत्मविश्वास आणि एक नवीन दिशा तुमच्यासोबत असेल. तुम्ही जिथे उभे आहात तिथून पुढे एक मोठा प्रवास सुरू होणार आहे. म्हणून शेवटी इतकंच, स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्या मनात येणाऱ्या सकारात्मक विचारांवर विश्वास ठेवा आणि जे स्वप्न तुम्ही पाहत आहात ते पूर्ण होऊ शकतं यावरही विश्वास ठेवा. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून केला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जवळच्या लोकांसोबत शेअर करा. आणि अशाच प्रेरणादायी राशीफळासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नव्या ऊर्जेसोबत, नव्या संदेशासोबत. तोपर्यंत तुमचं तेज असंच झळकत ठेवा आणि आयुष्यभर पुढे जात राहा.